चिंचेचं पाणी ह्यात टाकून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ अजून एकदा. चला तर आज अशी उन्हाळ्यात स्पेशल मस्त अशी तुरीच्या आणि मुगा डाळीची झणझणीत अशी आमटी बनवावं एकदम अशा गावाकडच्या पद्धतीने. काय नसलं तर पटदिशी होणार आणि खायला तर खूप छान लागते अशी आमटी. आता इथं काय केली आहे, मुगाची आणि तुरी डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडंसं शिजताने आपल्याला त्यात हळद टाकायची आहे. ह्याच्या फक्त आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चला तर आता कुकर इथं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. आता मस्त तुरी डाळ शिजलेली आहे बघू शकता. हळद टाकल्यामुळं खूप छान असा कलर पण येतो. आता आपल्याला चांगली ह्याला घोटून घ्यायची आहे. त्यासाठी इथं काय मसाले घेतले तर घरचं काळं तिखट, गरम मसाला, मिरची पावडर थोडीशी आणि ना हे हळद घेतलेली आहे. आता इथं थोडासा कांदा आणि ठेचून घेतलेला लसूण आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर. आता डाळ आपल्याला थोडंसं पाणी टाकून चांगलं घोटून घ्यायची आहे. तोपर्यंत इकडं आपण कढई ठेवू तापती तोपर्यंत. इथं त्यावर डाळ घोटून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगली घोटून घ्यायची. आता नंतर इथं मी तेल टाकून घेतलं आहे. आता त्याच्यात थोडंसं लसूण ठेचलेलं लसूण टाकायचं आहे. आपल्याला खूप छान वास येतो लसणाने. आता छान आपला परतत आला त्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा एकदम असा बारीक साईजचा कांदा मी कट करून घेतला आहे एकदम असा आणि छान परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण चांगला परतून घेतला त्याचा उग्र वास सगळा जातो. त्यामुळे छान असा लालसर गुलाबी रंग येईस्तोवर भाजून घ्यायचा. कधी पण गॅस बारीकच करून ठेवायचा. आता थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे मस्त इथं ताजा. आमटीला कढीपत्ता असल्याशिवाय आमटी खूप अशी छान लागतच नाही. त्यामुळे कढीपत्ता आवश्यक टाका. कढीपत्त्यामुळं वास छान येतो आमटीला. हे भाताबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते. आता मस्त इथं मी पाणी टाकून ना थोडी घोटून घेणार आहे डाळ. आता लई घट्ट झालेली आहे. तुम्हाला कसं पातळ कसं त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. इथं मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता छान आपल्याला घोटून झाली बघू शकता. एकदम मऊसूत शिजते डाळ. आता ते सगळ्या प्रकारचे मसाले घेते ते तुम्हाला दाखवले ते सगळे टाकून घ्यायचे आहेत. छान तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. तेलामध्ये मसाले टाकल्यावर छान तरी पण येते आणि ना चांगला कट पण येतो आमटीला. आता छान परतत आले आहे बघू शकता. 1-5 मिनटं अजून थोडंसं हे करून घेऊ आपण. आता मस्त आपली फोडणी होत आलेली आहे. एकदम असा कांदा पण एकदम ब्राऊन कलर झाला आहे. आता आपण ना घोटलेली डाळ टाकू त्याच्यामध्ये. तडका तर खूप छान असा वास आला तडक्याचा. आता थोडंसं अजून पाणी थोडीशी मला घट्ट वाटते त्यामुळे थोडं मी अजून 1 ग्लास पाणी टाकणार आहे. कारण का तुरीची आणि मुगा डाळ घट्ट असते. थोडंसं 1 ग्लास पाणी टाकणार आहे. इथं मस्त आता आपली आमटी झालेली आहे. आता छान ह्याला बारीक अशी उकळी येऊन द्यायची. उकळी चांगली फुटली नंतर मग आपल्याला ह्याची पुढची प्रोसेस मी सांगते तुम्हाला काय टाकायचं आहे त्यात. मस्त मीठ टाकलेलं आहे. अशी आंबट गोड तिखट आमटी खूप छान लागते. थोडीशी कोथिंबीर टाकली. आता आपल्याला मंद आचेवर छान ह्याला ना एक उकळी काढायची आहे. इथं मी आता काय केलेलं आहे 4-5 बुटुक ना चिंचेचे ना भिजत घातलेले आहेत आता मी. आता आपली डाळ चांगली शिजत आली ती आपली उकळी आलेली आहे छान असं आमटीला बघू शकता. इथं आता मस्त असा कलर आलेला आहे. आता मी इथं काय केलं 4-5 चिंचेचे बुटुक ना भिजत घातले होते पाण्यात. ते सगळं आता पिळून ना त्याचे पाणी त्यात टाकून घ्यायचं आहे. ही पद्धतीने तुम्ही अशी आमटी करा, खूप छान लागते आणि खायला तर एकदम आंबट तिखट अशी खूप लई मस्त लागते आमटी. नक्की करून बघा तुम्ही. आता थोडीशी कोथिंबीर अजून एकदा टाकते. बघू शकता मस्त असा कट आलेला आहे. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघू शकता आपली आमटी कशी झालेली आहे. एकदम आंबट तिखट अशी आपली मस्त अशी तुरीच्या डाळीची आमटी झालेली आहे. छान कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असे छान छान माझे व्हिडिओ बघत राहा. मस्त कट आलेला आहे. गरम गरम ही ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता. भाताबरोबर तर खूप छान लागते. चला तर भेटू अशी छानशा एका व्हिडिओमध्ये. मस्त गरम गरम भाताबरोबर आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. बघू शकता मस्त अशी आमटी झालेली आहे. बाय बाय सगळ्यांना.